काय वाटलं जातं, कसं कसं काय काय केलं जातं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. खरं तर त्याच्यात 1.5 लाख जर त्यांना 1.25 लाख मतं मिळाली आहेत, टोटल संख्या किती होती? जवळजवळ 6 लाखाच्या आसपास. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यांना मतदान किती टक्के झालंय? 20%. 20% मतावर तो व्यक्ती निवडून येतो, म्हणजे 80% मतं त्यांच्या विरोधातली होती. पण काय होतंय की जो अफाट पैसा वाटला जातो, त्या पैशासाठी राजकारण करतात आणि त्या राजकारणातनं पुन्हा पैसा मिळवतात. हा जो प्रकार आहे ना, हा तुटून पडणं आत्ताच्या घटकेला खरंच खूप कठीण वाटतं. म्हणजे मला माझ्या घरचे तर मला तेच म्हणतात की आपल्याला गरज काय लढायची, कारण जर त्यांना लोकच निवडून देत असतील तर ती लोकांना त्यांच्या कर्माची फळं भोगू द्या, असं कधी कधी वाटायला लागतं. आणि असं वाटतं की जो भ्रष्टाचार चाललाय, जी अमाप संपत्ती, हे लोकांचे पैसे खातायत आणि विकास 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 हे तेच घिसे पिटे डायलॉग आपण ऐकतोय गेले कित्येक वर्ष. आपल्याला येवल्याला बघा, बीडला बघा, जाऊन बघ प्रसन्न, तिथे काहीही विकासाचा वी नाही झालाय. पण यांच्या सगळ्यांची घरं बघा, त्यांचे घरांचे म्हणजे त्यांचे बंगले बघा, क्वार्ट्सचं फ्लोरिंग बघा. मला खरंच नाही कळत की या सगळ्या लोकशाही आपण सो कॉल्ड म्हणतो, ही खरं लोकशाही आहे का? म्हणजे पूर्वी कसं झालं की काँग्रेस विरुद्ध भाजप, म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी पक्ष, मग फाटे 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 करत हा कुणबी तो तेली, हा मराठा तो ब्राह्मण, याच्यावर राजकारण सुरू असतं. आणि कधी लोकांच्या मुद्द्यावर माझ्याकडे आता असंख्य लोक येतात. आधी ते सोमवार ते शुक्रवार नेहमी यायचे, आता मी फक्त मंगळवारी आणि गुरुवारी भेटते लोकांना. तरी सुद्धा जर सकाळपासून जी गर्दी असते, मला असं वाटतं मी कोण आहे? मी लोकप्रतिनिधी नाहीये, कुठल्या पक्षाची नाहीये, पण मग हे लोकप्रतिनिधी सो कॉल्ड काय करतायत? का लोकांचे प्रॉब्लेम नाही करू शकत? आणि मग भुजबळांसारखी माणसं, म्हणजे मला तर भुजबळां व्यक्तींविरुद्ध काही नाहीये, मला ते त्यांनी जे केलं, डेप्युटी चीफ मिनिस्टर असताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना, पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना, महाराष्ट्र सदन घोटाळा, ओशिवरा घोटाळा, कालिना लायब्ररी घोटाळा, टोल घोटाळा, असे मी 7 घोटाळ्यांची अख्खी मालिकाच PIL मध्ये टाकली होती. स्वतः कोर्टापुढे लढले, उभे राहून लढले. पण मग आज आता मला प्रश्न विचारायचा वाटतो, आणि जेव्हा ते एक पिक्चर, मला तो विश्वास पाठकांना हा प्रश्न विचारायचा आहे की एक फोटो मध्ये आला होता ज्याच्यात देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत, त्यांच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला सगळे मंत्री बसले होते, पण त्याच्यात एकही भाजपचा कुठलाच व्यक्ती नव्हता, फक्त फडणवीस सोडून इतर कोणीही नव्हते. त्याच्यात कोण कोण आहेत तर महाराष्ट्राच्या गाजलेल्या स्कॅम पैकी सगळे, म्हणजे महाराष्ट्र सदन स्कॅम, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा, एव्हिएशन घोटाळा, आणि सो कॉल्ड ईडीचे भूषण, दुसरे जे ईडी भूषण नारायण राणे होते ते, अशोक चव्हाण, अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, असे सगळी मंडळी जी बसलेली होती, बघून खंत वाटते की एका वेळेस ह्याच देवेंद्र फडणवीसांबद्दल मला आदर वाटायचा, पण आता या सगळ्या मंडळी बरोबर बसून त्यांचा जो फोटो होता तो बघून खूप संताप होतो, आमचा संताप होतो. आपण विषयावर आहेत, आपण विश्वास पाठकांकडे जाऊयात. विश्वास पाठक, जे प्रश्न यासाठी महत्वाचे आहेत की एकेकाळी या अशाच तुमच्या सगळ्यांच्या आरोपांच्या आणि अशाच चर्चा, आपण एबीपी माझावरच अशा असंख्य चर्चा केल्या असतील, तुम्ही किंवा तुमचे सगळे प्रवक्ते आले असतील, आणि हे सगळी प्रकरणं लावून धरली होती, पुराव्यांचे जे काही दावे होते ते तुम्ही सगळे केले असतील, आणि याचा परिणाम बघायला मिळाला 2014ला, आणि त्यानंतर उगवलं 2019 आणि मग 24 मधल्या काळातलं सगळं